हॅलो स्टुडंट्स, स्पेक्ट्रम अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण युनिट्स अँड मेजरमेंट या चॅप्टरचा जे नवीन आर्टिकल आहे, नवीन सर्वात महत्त्वाचं आणि सोपं असं एक आर्टिकल जे आहे डायमेन्शन अँड डायमेन्शन ॲनालिसिस याविषयी बघणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण जे फंडामेंटल क्वांटिटीज आहेत, डिराइव्ड क्वांटिटी आहेत याविषयी बघितलेलं आहे. आपण ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत, फिजिकल क्वांटिटीज म्हणजे ज्या काही क्वांटिटीज आपण मेजर करू शकतो अशांना आपण काय म्हणतो, फिजिकल क्वांटिटीज. तर त्याविषयी आपण बघितलं, त्यांच्याविषी डिराइव्ड युनिट्स बघितले, त्यांचे फंडामेंटल युनिट्स बघितले. तर त्याच्याच पुढचा पार्ट, सर्वात महत्त्वाचा जो पार्ट आहे डायमेन्शन आणि डायमेन्शनल ॲनालिसिस. याचा जो यूज आपण पूर्ण फिजिक्समध्ये करत असतो, कारण आपण जे आपण पुढे शिकणार आहोत की डेरिवेशनमध्ये किंवा वेगवेगळ्या क्वांटिटीचं मेजरमेंट करण्यासाठी वगैरे जे आहेत ते आपण काय करतो, या डायमेन्शनचा वापर आपल्याला करावा लागतो. तर डायमेन्शन्स म्हणजे नेमकं काय, तर आपण बघतो की कोणतीही फिजिकल क्वांटिटी जी आहे ती मेजर करताना आपण काय करत असतो की एन इंटू यूच्या ह्या फॉर्ममध्ये लिहित असतो. कोणती जी काही फिजिकल क्वांटिटी असेल ती आपण मेजरमेंट अशा प्रकारे करतो की फिजिकल क्वांटिटी आहे ती एन इंटू यू. आता एन काय की एक न्यूमरिकल रेशो आपण असं म्हणू शकतो त्याला, एन इंटू यू. हे यू काय आहे, युनिट ऑफ दॅट फिजिकल क्वांटिटी. हे एन काय आहे, एन इज द न्यूमरिकल व्हॅल्यू. ठीक आहे, एखादी न्यूमरिकल व्हॅल्यू असू शकते. फॉर एक्झाम्पल 50 मीटर ही एक क्वांटिटी आहे. म्हणजे आपल्याला हे नंबर बघताच आपल्याला कळतं की हे काय आहे, एक 50 मीटर म्हणजे ही लेंथ आहे. ठीक आहे, म्हणजे न्यूमरिकल व्हॅल्यू किती त्याची 50 आहे आणि युनिट काय मीटर आहे. आता आणखीन एक शब्द असेल, आपण म्हणतो की 10 किलोग्राम. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल 10 kg. आपल्याला हे बघता क्षणी कळतं की 10 किलोग्राम याचा अर्थ ही जी क्वांटिटी आहे ही कोणती असणार आहे, मास आहे, ज्याचा जे न्यूमरिकल व्हॅल्यू इथं 10 आहे आणि युनिट काय त्याचं किलोग्राम आहे. म्हणजे आपण ऐकता क्षणी आपल्याला कळतं की ती क्वांटिटी कोणती असेल. आता समजा आपल्याकडे म्हणतं की आज एखादी उष्णता खूप जास्त आहे, आजचं तापमान जे आहे ते आपण म्हणू शकतो की 40 डिग्री सेल्सिअस आहे. हे 40 डिग्री सेल्सिअस आपल्याला कळालं म्हणजे ऐकलं कीच आपल्याला कळतं की हे जे आपण मेजरमेंट करतोय ते काय करतोय, टेम्परेचरचं आहे. तर अशा प्रकारे आपण कोणती क्वांटिटी मेजर करताना याचा हे जे आहे ह्या याच्या फॉर्ममध्ये, इक्वेशनच्या फॉर्ममध्ये करत असतो. आता याचा अर्थ काय की हे जे एन आहे ते आपल्याला दाखवतं की मॅग्निट्यूड काय आहे. याचा अर्थ किती फिजिकल क्वांटिटी किती आहे. हे यांचा अर्थ काय, न्यूमरिकल व्हॅल्यू किती, जी क्वांटिटी आहे फिजिकल क्वांटिटी ती किती प्रमाणात आहे. आता 50 मीटर याचा अर्थ काय की जे स्टँडर्ड युनिट आहे आपलं मीटर त्याच्या 50 टाइम्स आहे. किती आहे, 50 टाइम्स जे आहे ते क्वांटिटी आहे. इथं 10 kg आहे म्हणजे 1 किलोग्रामच्या 10 टाइम्स इथं व्हॅल्यू आहे हे. आणि जे युनिट आहे ते काय सांगतं की ती क्वांटिटी कोणती आहे, म्हणजे काय आहे नेमकं. ही जी युनिट आहे, युनिट काय दाखवतं आपल्याला की ती फिजिकल क्वांटिटी कोणती आहे. आणि हे जे एन आहे ते काय दाखवतं आपल्याला, त्याची मॅग्निट्यूड दाखवतं. अशा प्रकारे आपण याचं मेजरमेंट म्हणजे आपल्याला एक माहिती भेटते. त्याचाच नंतर आपल्याला जे डायमेन्शन्स बघायचे आहेत त्याआधी आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की जे फंडामेंटल क्वांटिटीज आपण बघितल्या की 7 फंडामेंटल क्वांटिटीज आपण बघितल्या, त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा मास, नंतर लेंथ, नंतर टाईम, नंतर करंट, इलेक्ट्रिक करंट म्हणूया आपण त्याला, इलेक्ट्रिक करंट, नंतर आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स म्हणूया किंवा मग या ठिकाणी टेम्परेचर म्हणू आपण, टेम्परेचर, अमाऊंट ऑफ सबस्टन्स, अमाऊंट ऑफ सबस्टन्स आणि ल्युमिनियस इंटेन्सिटी. ल्युमिनियस इंटेन्सिटी हे जे 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत, ह्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज आपल्याला माहीत पाहिजे. आता डायमेन्शनचा अर्थ काय की एखादी फिजिकल क्वांटिटी जी आहे, डिराइव्ड क्वांटिटी. ठीक आहे, आपण जनरली ज्या डायमेन्शन्स आपण बघत असतो डिराइव्ड क्वांटिटीजच्या जनरली आपण बघत असतो. आता फंडामेंटल क्वांटिटीच्या तर असणारच, पण डिराइव्ड क्वांटिटीच्या डिराइव्ड एखादी फिजिकल क्वांटिटी ती कोणत्या फंडामेंटल क्वांटिटीपासून बनलेली आहे, जनरली आपण तिच्या एक्सप्रेशन यूज करतो ते डायमेन्शनच्या फॉर्ममध्ये करत असतो. म्हणजे हे जे ह्याच्या 7 फंडामेंटल क्वांटिटी आहेत, 7, मास, लेंथ, टाईम, करंट, टेम्परेचर, अमाऊंट ऑफ सबस्टन्स आणि ल्युमिनस इंटेन्सिटी, यांच्या फॉर्ममध्ये आपल्याला एखादी डिराइव्ड क्वांटिटी लिहिता येते. आता कसं, तर यांना आपण रिप्रेझेंट करतो. मास जे आहे ते जनरली आपण कॅपिटल एम न डिनोट करतो, लेंथ जे आहे ते एल न डिनोट करतो, टी जे आहे ते टाईम जो आहे तो कॅपिटल टी न डिनोट केला जातो, करंट आहे तो कॅपिटल आय, टेम्परेचर जो आहे तो
थीटा वापरतात किंवा कधी कधी याला आपल्याला टी सुद्धा वापरू शकतात. टेम्परेचरला थीटा किंवा टी सुद्धा वापरतात. अमाऊंट ऑफ सबस्टन्स जे आहे त्याला आपण मोल असं वापरतो आणि ल्युमिनेस इंटेन्सिटीला कॅपिटल सी असं वापरतो. म्हणजे हे त्याचे सिम्बॉल्स आहेत. दीज आर द सिम्बॉल्स ऑफ सम फंडामेंटल क्वांटिटी. आता यांच्या फॉर्ममध्ये आपल्याला ज्यावेळेस आपण रिप्रेझेंट करतो एखादी फिजिकल क्वांटिटी, त्यावेळेस आपण काय करतो, त्याला आपण तो म्हणजे डायमेन्शनल फॉर्म्युला त्याचा आपण असं डिराईव्ह करत असतो. आता सिम्पल आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे एरिया ही आहे युनिट आहे, काय फिजिकल क्वांटिटी आहे एरिया. एरिया जे आहे, आता एरिया म्हणजे काय आपण म्हणू शकतो लेंथ इंटू ब्रेथ. सिम्पल आहे. एरियाचे वेगवेगळे फॉर्म्युले आपण घेऊ शकतो, लेंथ इंटू ब्रेथ. आता लेंथ काय आहे या ठिकाणी, हे जे एल आहे इट इज अ वन टाइप ऑफ विच क्वांटिटी, फंडामेंटल क्वांटिटी, इट कॅन बी रिप्रेझेंट इन द लेंथ. ओके, इट कॅन रिप्रेझेंट ॲज अ एल. दिस ब्रेथ, ही जी ब्रेथ आहे ती ब्रेथ पण कोणत्या फंडामेंटल क्वांटिटीमध्ये येते, तर ती सुद्धा एक लेंथ आहे. या ठिकाणी आपण एल इंटू एल याचा अर्थ आपण याला असं लिहू शकतो एल स्क्वेअर. या ठिकाणी आपण जे एरिया आहे ही जी फिजिकल क्वांटिटी आहे ती फंडामेंटल क्वांटिटीच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट केली. एरिया जो आहे तो आपण फंडामेंटल क्वांटिटीच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट केलेला आहे. तर अशा प्रकारचं रिप्रेझेंटेशन करणं म्हणजेच काय आपण म्हणू शकतो डायमेन्शन्स काढणं त्या ठिकाणी. या ठिकाणी आणखीन एक आपण क्वांटिटी घेऊया व्हॉल्यूम. तर व्हॉल्यूमचा काय असतो आपण म्हणू शकतो, फॉर एक्झाम्पल याचा आपण एल इंटू बी इंटू एच असं जर कन्सिडर केलं क्यूबॉइडचा, तर या ठिकाणी परत हे जे आहे रिप्रेझेंटेशन एल काय आहे, परत लेंथ आहे. ब्रेथ सुद्धा आपण कोणती क्वांटिटी फंडामेंटल क्वांटिटी घेतो, लेंथच आहे. आणि जे हाईट आहे ते आपण फक्त वर्टिकल मेजर करतो, त्यामुळे हे सुद्धा काय एक लेंथच आहे. तर अशा प्रकारे आपण याला असं लिहू शकतो एल क्यूब. तर हे जे आहे आपण कोणत्याही फिजिकल क्वांटिटीला एखाद्या फंडामेंटल क्वांटिटीच्या पॉवरच्या रूपात लिहितो असं. ठीक आहे, L2 L3 अशा प्रकारे आपण लिहू शकतो. सेम आहे. अशा प्रकारचं रिप्रेझेंटेशन करण्याचं म्हणजे आपण काय म्हणू शकतो डायमेन्शन म्हणू शकतो. आता जनरली डायमेन्शन जे आहेत ते आपण तीन जे फंडामेंटल क्वांटिटीज आहेत मास, लेंथ आणि टाईम, हे मेकॅनिक्समध्ये सर्वात जास्त वापरले जातात. त्याच्यामुळे आपण नेहमी डायमेन्शन्स जे असतो, डायमेन्शन कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन आहेत ते मास, लेंथ आणि टाईम यांच्या फॉर्ममध्ये आपण रिप्रेझेंट करत असतो. तर जनरली आपण 3 घेत असतो, मास, लेंथ आणि टाईम. यांना आपण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये घेऊया. स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये रिप्रेझेंट करतात यांच्या पॉवरच्या फॉर्ममध्ये m⁻a, l⁻b, t⁻c. आता ABCच्या व्हॅल्यू क्वांटिटी टू जे आहेत कोणती फिजिकल क्वांटिटी याच्यावर डिपेंड करतं की m⁻a, l⁻b आणि t⁻c अशा प्रकारे जे रिप्रेझेंटेशन आहे हे डायमेन्शन्स याला आपण म्हणू शकतो. की मास, लेंथ आणि टाईमच का घ्यायचं, कारण मेकॅनिक्समध्ये सर्वात जास्त याचा वापर केला जातो आपण मास, लेंथ आणि टाईम. तर ह्या तिघांच्या रिप्रेझेंटेशनमध्ये आपण काय करू शकतो, कोणती क्वांटिटी लिहू शकतो. आता हे एरिया आहे तो L2 लिहिला आहे आपण, तर याला आपण असं सुद्धा लिहू शकतो m0 L2 T0. या ठिकाणी याला काय लिहू शकतो आपण m0 L3 T0. हे जे आहे अशा प्रकारचं पॉवरच्या फॉर्ममध्ये लिहिणं. कोणतीही फिजिकल क्वांटिटी आपण फंडामेंटल क्वांटिटीच्या पॉवरच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो, त्याला आपण काय म्हणतो डायमेन्शन्स म्हणू शकतो. डायमेन्शनची डेफिनेशन पण अशीच आहे, द डायमेन्शन्स ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी आर द पॉवर्स टू विच द कन्सर्न फंडामेंटल युनिट्स मस्ट बी रेज्ड. ठीक आहे, हे जे फंडामेंटल क्वांटिटीज आहेत किंवा फंडामेंटल युनिट्स म्हणू आपण त्यांना, की यांना काय केलं जातात, हे पॉवरच्या फॉर्ममध्ये लिहिले जातात. मस्ट बी रेज्ड इन ऑर्डर टू ऑब्टेन द युनिट ऑफ गिवन फिजिकल क्वांटिटी. एखाद्या गिवन फिजिकल क्वांटिटी आहे, फिजिकल क्वांटिटी दिलेली आहे, तिचं आपल्याला युनिट काढण्यासाठी आपण यांचा यूज करतो. तर जनरली जे डायमेन्शन आहेत ते काय असतं की जे युनिट आहेत आपण फंडामेंटल क्वांटिटीज आहेत त्यांच्या फॉर्ममध्ये त्यांच्या पॉवर्स जे आहेत आपण म्हणू शकतो m⁻a, l⁻b आणि t⁻c. आता इथं अदर पण आपण फंडामेंटल क्वांटिटी यूज करू शकतो बाकीच्या सुद्धा, पण इथं जे आहेत मेकॅनिक्समध्ये जास्त यूज केले जातात 3 m, l आणि t, मास, लेंथ आणि टाईम. त्याच्यामुळे जनरली आपण ह्या तिघांच्याच याच्यामध्ये रिप्रेझेंट करत असतो. तर हे आलं डायमेन्शन्स. आणि या ठिकाणी आता हे जे पॉवर आहे आपण एरियाचं घेतलं L2, व्हॉल्यूम घेतला L3. आता या ठिकाणी एका फिजिकल क्वांटिटीच्या डायमेन्शन जे आहेत त्या कॉन्स्टंट असतात, आपण म्हणू शकतो की सारख्या असतात. आता समजा एरिया आहे तर एरिया ऑफ सर्कल घेतला तरी त्याच्या जे आहेत डायमेन्शन्स L2च असणार आहेत. एरिया ऑफ ट्रायंगल घेतला तरी सुद्धा त्याचे डायमेन्शन्स आहेत L2च असणार आहेत. एरिया ऑफ
आणखीन आपण म्हणू शकतो रेक्टँगल किंवा अदर एखादी जॉमेट्रिकल फिगर घेतलं तर त्यासुद्धा काय L2 असणार आहे. त्या ठिकाणी डायमेन्शन जे आहेत त्या सेम राहतात. या ठिकाणी आपण बघू शकतो की जर आपण या ठिकाणी घेतलं लेंथ इंटू ब्रेथ, समजा एखादा रेक्टँगल आहे, याची बाजू 5 आणि याची आहे 6 सेंटीमीटर, तर याचा जो एरिया आहे तो किती आला 5 × 6 30 सेंटीमीटर स्क्वेअर. त्याच ठिकाणी जर दुसरा एखादा घेतला, याला समजा आपण दुसऱ्या सिस्टीममध्ये फॉर एक्झाम्पल 5 मीटर × 6 मीटर इट इज 30 मीटर स्क्वेअर. म्हणजे या ठिकाणी सेंटीमीटर स्क्वेअर आहे आणि इकडं मीटर स्क्वेअर आहे. आता दोन्ही एरिया जे आहेत, आता एरिया आपण जर डायमेन्शन काढायला गेलो तर आपण काय करत असतो की हा जी क्वांटिटी आहे ती कोणत्या युनिटमध्ये आहे, ठीक आहे, लेंथ जी मेजर केली ती सेंटीमीटरमध्ये आहे, किलोमीटरमध्ये आहे का मीटरमध्ये आहे, याची आपल्याला याच्याशी आपण कन्सर्न करत नाही. आपण फक्त काय कन्सर्न करतो की कोणती क्वांटिटी आहे, मग ती सेंटीमीटरमध्ये असो, फूटमध्ये असो किंवा मग बाकीच्या वेगळ्या क्वांटिटीमध्ये असो, त्या ठिकाणी लेंथ आपण कन्सिडर करत असतो. म्हणजे याचे डायमेन्शन जे आहेत दोघांच्याही त्या डायमेन्शन आहेत त्या कोण असणार आहेत, L2 असणार आहेत. कारण आपण जो आहे की कोणत्याही क्वांटिटीचे डायमेन्शन फॉर्म्युला काढताना आपण त्या क्वांटिटीचे युनिट्स बघत नाहीत की म्हणजे त्याचे मेजरमेंट आहे ते CGS मध्ये आहे, MKS मध्ये आहे, SI मध्ये आहे की FPS मध्ये, कोणती सिस्टीम असो, आपण फक्त डायमेन्शन्स काढताना काय करत असतो, फंडामेंटल क्वांटिटी कोणती आहे याच्याशी आपण काय करत असतो, त्याला संबंध करत असतो. त्याच्यामुळे क्वांटिटी कोणती आहे याच्याशी आपल्याला महत्त्वाचं असतं. बाकीचे जे युनिट्स आहेत, युनिट्स आपण करत नाही. त्यामुळे आपण जनरली याला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहित असतो. दिस स्क्वेअर ब्रॅकेट L2 अशा प्रकारे. स्क्वेअर ब्रॅकेट कशामुळे, कारण आपण फक्त याच्याशी डायमेन्शनशी रिलेटेड आहेत की कोणती फंडामेंटल क्वांटिटी आहे, ही कोणत्या युनिटमध्ये आहे, CGS मध्ये आहे, SI मध्ये आहे, याचा संबंध आपल्याला नसतो. आपण फक्त डायमेन्शनशी या ठिकाणी रिलेटेड करतो त्याला. तर अशा प्रकारे आपण डायमेन्शन्स फॉर्म्युला वेगवेगळ्या क्वांटिटीचा काढू शकतो. आपण काही एक्झाम्पल्स बघणार आहोत या ठिकाणी, MLTच्या फॉर्ममध्ये लिहिणार आहोत. तर हे जे एक्झाम्पल्स आहेत, परत एकदा आपण डायमेन्शनची जी फॉर्म्युला बघूया की डायमेन्शन ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी आर द पॉवर्स टू विच द कन्सर्न फंडामेंटल युनिट्स मस्ट बी रेज इन ऑर्डर टू ऑब्टेन द युनिट ऑफ गिवन फिजिकल क्वांटिटी. म्हणजे ह्या फिजिकल क्वांटिटीच्या फॉर्ममध्ये यांचा आपण एखादी डिराइव्ड क्वांटिटी जी आहे ती लिहू शकतो. आता या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल बघूया की सिंपल एक्झाम्पल आहे की कोणत्या याचं डायमेन्शन कसं काढायचं आहे. तर एक एक्झाम्पल घेऊया आपण, वेलॉसिटी हे जे एक्झाम्पल आहे. आता वेलॉसिटीच्या डायमेन्शन ज्यावेळेस आपल्याला काढायच्या त्यावेळेस आपल्याला काय पाहिजे, याचा रिलेशन माहीत पाहिजे की कोणत्या क्वांटिटीसोबत रिलेटेड आहे. आता वेलॉसिटी जी आहे, वेलॉसिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे की डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम, हे रिलेशन आपल्याला माहिती आहे की वेलॉसिटी डिस्प्लेसमेंटशी रिलेटेड आहे आणि वेलॉसिटी टाईमशी रिलेटेड आहे. आता कोणतीही ज्यावेळेस आपण डिराईव्ह करत असतो डायमेन्शन फॉर्म्युला, सर्वात प्रथम आपल्याला काय करावं लागेल की ती जी क्वांटिटी फिजिकल क्वांटिटी दिलेली आहे गिवन, तिचा फॉर्म्युला आपल्याला माहीत पाहिजे. म्हणजे तिचं रिलेशन अदर क्वांटिटीसोबत, जे दुसऱ्या बाकीच्या क्वांटिटी आहेत त्यांच्यासोबत कशा प्रकारे रिलेशन आहे तिचं, हे आपल्याला फॉर्म्युल्यावरून कळतं. तर पहिल्यांदा आपण जेव्हा फॉर्म्युला लिहूया की डिस्प्लेसमेंट बाय टाईम. दुसरी स्टेप याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की आपण या वेलॉसिटीला एका फंडामेंटल क्वांटिटीच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करणार. ठीक आहे, की रिप्रेझेंट इन द फॉर्म ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज. या ठिकाणी आपण म्हणू शकतो की फंडामेंटल क्वांटिटीच्या फॉर्ममध्ये लिहायचं. आता काय की वेलॉसिटी जी आहे, डिस्प्लेसमेंट आपल्याला माहिती आहे की डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असतं, ही एक प्रकारे लेंथ आहे. ठीक आहे, तर मग कोणत्या फंडामेंटल क्वांटिटीशी आपण रिलेट करणार की डिस्प्लेसमेंट इज रिलेटेड विथ द डायमेन्शन ऑफ लेंथ. या ठिकाणी आपण बघूया की लेंथ आणि जे टाईम आहे, टाईम इज ऑलरेडी इट इज अ फंडामेंटल क्वांटिटी. ठीक आहे, याला आपण असं टाईम लिहू शकतो. तर यांना रिप्रेझेंट करण्यासाठी आपण परत एकदा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये L आणि ही जी आहे T असं लिहिणार. तिसरी स्टेप या ठिकाणी आहे आपल्याकडे की हे जे भेटले आपल्याला L आणि Tच्या फॉर्ममध्ये, याला काय करायचं आहे, रिअरेंज करणार आपण, रिअरेंज. आणि याला एक सिंपल फॉर्ममध्ये लिहिणार की वेलॉसिटी आपण सिंपल असा लिहू शकतो की वेलॉसिटीचा जो डायमेन्शन आहे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये की हे जे आहेत L
टी वर गेल्यानंतर -1 अशा प्रकारे आपण लिहू शकतो की LT -1. आता याच्यानंतर याला जर स्टँडर्ड फॉर्ममध्ये आपण लिहिलं की M L आणि टीच्या फॉर्ममध्ये ज्यावेळेस आपण लिहितो तर M या ठिकाणी नाही, म्हणजे M0 L1 T -1 हे जे आहेत, हे जे M0 L1 T -1 हे काय झाल्या वेलॉसिटीच्या डायमेन्शन फॉर्म्युला आपण म्हणू शकतो. हे अशा प्रकारचं रिप्रेझेंटेशन जे M0 L1 T -1 म्हणजे M L आणि T मास लेंथ आणि टाईमच्या फॉर्ममध्ये ज्यावेळेस आपण एखादी डिराईव्ह क्वांटिटी किंवा फिजिकल क्वांटिटी एक्सप्रेस करतो त्याला आपण त्याचं काय म्हणतो डायमेन्शनल फॉर्म्युला. या ठिकाणी हे जे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपण याला डायमेन्शनल फॉर्म्युला लिहितो, डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ दॅट फिजिकल क्वांटिटी गिवन फिजिकल क्वांटिटी. आता या जे फॉर्म्युला आहे आपल्याकडे भेटला की वेलॉसिटीचे जे डायमेन्शन फॉर्म्युला तो M0 L1 T -1 यावरून आपल्याला काय कळतं, तर ज्यावेळेस आपल्याकडे एखादा फिजिकल क्वांटिटीचा डायमेन्शन फॉर्म्युला असतो त्यावरून आपल्याला कळतं की ही जी आता हा जो रिप्रेझेंटेशन आहे की M0 L1 T -1 याचा अर्थ काय की वेलॉसिटी जी आहे ती मासवर डिपेंड नाही. मासचं पॉवर किती आहे 0, एनिथिंग रेस टू 0 आपण म्हणू शकतो की इट इज 1. त्याच्यामुळे मासवर डिपेंड नाही, वेलॉसिटी जी आहे ती मासवर डिपेंड नाही. वेलॉसिटी कशावर डिपेंड आहे लेंथ, वेलॉसिटी लेंथ या फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड आहे आणि ती L1 आहे. आणि ही जी आहे टीशी कसं रिलेटेड आहे -1चा अर्थ काय इनवर्स रिलेटेड आहे. ठीक आहे, वेलॉसिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ आणि इनवर्सली प्रोपोर्शनल टू टाईम या ठिकाणी आपण म्हणू शकतो. हे अशा प्रकारे आपण त्या फंडामेंटल क्वांटिटीला एक्सप्रेस करू शकतो बाय युझिंग डायमेन्शन फॉर्म्युला. अशा प्रकारे वेगवेगळ्या क्वांटिटीचे आपण जे आहेत फिजिकल क्वांटिटीचे डिराईव्ह करणार आहोत, जे डायमेन्शन फॉर्म्युला आहे तो डिराईव्ह करणार आहोत युझिंग दॅट सिम्बॉल्स. ओके, फंडामेंटल क्वांटिटीज. तर हे झालं वेलॉसिटीचं डायमेन्शन. आता बऱ्याच जे फंडामेंटल क्वांटिटीज आहेत किंवा डिराईव्ह क्वांटिटीज आपण बघणार आहोत त्यामध्ये आपल्याला या चॅप्टरमध्ये किंवा या आर्टिकलमध्ये फक्त त्या क्वांटिटीजविषयी फक्त त्यांचे डायमेन्शन फॉर्म्युला बघायचे की त्यांच्या प्रॉपर्टीज वगैरे काही, म्हणजे आपल्याला यामध्ये डिटेल नाही बघायच्या, कारण डिटेलमध्ये तुम्हाला जे आहेत नेक्स्ट क्लासेसमध्ये किंवा नेक्स्ट चॅप्टरमध्ये वगैरे आपल्याला बघायचं आहे. त्यामुळे जे फक्त आपण याचे जे डायमेन्शन्स फॉर्म्युलाविषयी चर्चा करणार आहोत. या ठिकाणी नेक्स्ट जे सिंपल दुसरी क्वांटिटी आपण म्हणू शकतो की ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन, आता ॲक्सेलरेशन काय आहे आपल्याला माहिती आहे की ॲक्सेलरेशन म्हणजे काय की चेंज इन वेलोसिटी बाय टाईम आपण म्हणू शकतो का आता ΔV/T. आता चेंज इन वेलोसिटी याचा अर्थ काय की दोन वेलोसिटीमध्ये जे फरक आपण म्हणू शकतो की VF - VI अपॉन टाईम. आता फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी बाय टाईम. आता या ठिकाणी आता वेलोसिटी फायनल आहे आणि इनिशियल वेलोसिटी या दोघांमध्ये जर आपण डिफरन्स घेतला तर येणारी क्वांटिटी कोणती येणार आहे ती सुद्धा वेलोसिटीच असणार आहे. म्हणजे या ठिकाणी वेलोसिटीच असणार आहे, या ठिकाणी V/, आपण तीच म्हणूया. ठीक आहे, कारण ही जी वेलोसिटी आहे ह्या दोन सारख्या क्वांटिटी आहेत, ह्यांचं जर आपण सबट्रॅक्शन केलं ते सुद्धा आपल्याला सारखीच जे आहे वेलोसिटीज भेटेल. ठीक आहे, तर या ठिकाणी जे आहे याचा आपण फॉर्म्युला काढू शकतो डायमेन्शन फॉर्म्युला. आपण यांना फंडामेंटल क्वांटिटीच्या फॉर्ममध्ये लिहिणार. ॲक्सेलरेशनला काय फंडामेंटल वेलोसिटी. आता वेलोसिटी कशावर डिपेंड आहे आपल्याला माहिती आहे, आपण आताच काढले डायमेन्शन्स की ह्याचे डायमेन्शन आहेत M0 L1 T -1 अशा प्रकारे आपण बघू शकतो. आणि ही जे टाईमचं आहे ते टाईम काय इट इज ऑल्सो फंडामेंटल क्वांटिटी. अशा प्रकारे याला जर आपण रिअरेंज केलं, हे टी जर वर नेलं तर या ठिकाणी काय करतो T -2 M0 L1 T -2. याचा अर्थ असा की हे जे ॲक्सेलरेशन आहे ते परत मासवर डिपेंड नाही, Lवर डिपेंड आहे आणि T -2 याचा अर्थ टीवर काय 1/T². या ठिकाणी इन्व्हर्स रिलेटेड आहे. याचा आपण SI युनिटसुद्धा काढू शकतो डायमेन्शन यूज करून. काय SI युनिट, मास 0 म्हणजे किलोग्राम नाही, लेंथ SI युनिट काय मीटर आणि T -2 याचा अर्थ काय सेकंड -2 याचा अर्थ मीटर पर सेकंड स्क्वेअर हे त्याचं SI युनिट झालं. म्हणजे आपण डायमेन्शन फॉर्म्युला यूज करून ह्या फिजिकल क्वांटिटी जे क्वांटिटी आहे तिचे SI युनिटसुद्धा डिराईव्ह करू शकतो. हे त्याचं ॲडव्हान्टेज आहे. म्हणजे आपण त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन काय करू शकतो की एक्सट्रॅक्ट करू शकतो जे फंडामेंटल म्हणजे आपण डायमेन्शन फॉर्म्युलेच्या
फॉर्मवरून. तर ही झाली दुसरी क्वांटिटी. या ठिकाणी परत एक आपण बघू शकतो तिसरी क्वांटिटी जी आहे सिंपल मास ॲक्सेलरेशन वगैरे बघितलं आपण. एक मोमेंटम नावाची एक आपल्याकडे फिजिकल क्वांटिटी आहे मोमेंटम. मोमेंटम म्हणजे काय, आपण सरळ म्हणतो याचा फॉर्म्युला मास इंटू वेलॉसिटी, मास इंटू वेलॉसिटी. आता या ठिकाणी परत आपण करू शकतो की मास इज द फंडामेंटल क्वांटिटी m1 L0 T0 इंटू, आता व्ही जी आहे वेलॉसिटीच्या आपण बघितल्या की काय परत या ठिकाणी m0 L1 T-1. अशा प्रकारे आपण डायमेन्शन काय करू शकतो, डिराईव्ह करू शकतो कोणत्याही क्वांटिटीच्या. आता m जे आहे परत याला आपण जर रिअरेंज केलं सॉल्व केलं तर m1 L1 T-1 अशा प्रकारे जे आहेत ह्याचे डायमेन्शन्स आपण काढू शकतो मोमेंटमच्या. मोमेंटमचा मग याच्यावर आपण SI युनिटसुद्धा काढू शकतो. मोमेंटम जनरली पीनं डिनोट करतात की हे त्याच्या डायमेन्शन झाले आहे m1 L1 आणि T-1. अशा प्रकारे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपण हे डायमेन्शन फॉर्म्युलेच्या फॉर्ममध्ये याला लिहू शकतो. याचं युनिट काय, आता मासवर डिपेंड आहे याचा अर्थ किलोग्राम, लेंथवर याचा अर्थ मीटर आणि सेकंद याचा अर्थ पर सेकंड. ठीक आहे, अशा प्रकारे हे जे किलोग्राम मीटर पर सेकंड अशा प्रकारे याचं काय SI युनिट आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या जे डिराइव्ड क्वांटिटीज आहेत फिजिकल क्वांटिटी यांचे आपण काय करू शकतो डायमेन्शन्स काढू शकतो. या ठिकाणी आपण याच्या आणखीन काढूया काही डिराईव्ह करूया जे की महत्त्वाचे आहेत. आता आपण ॲक्सेलरेशन बघितलं, वेलॉसिटी बघितलं, आपल्याकडे एक फोर्स नेक्स्ट क्वांटिटी आहे फोर्स. आता सर्वात पहिले जे आहे फोर्सचे डायमेन्शन काढण्यासाठी त्याचा फॉर्म्युला माहीत पाहिजे की फोर्स काय. बाय न्यूटन्स सेकंड लॉ आपल्याला माहिती आहे की फोर्स इक्वल्स टू मास इंटू ॲक्सेलरेशन. मास जे आहेत m1 हे त्याचे डायमेन्शन आहेत, बाकीचे 2 0 आहेत, त्या ठिकाणी आपण असं लिहिलं तरी चालतं m1. आणि ॲक्सेलरेशन जे आहे त्या ॲक्सेलरेशनचे आपण आताच बघितलं आहे की मास 0 आहे L1 T-2 अशा प्रकारे डायमेन्शन्स आहे त्याच्या. म्हणजे आपण अशा प्रत्येकाच्या जे डायमेन्शन आहेत त्या काढून आपण वेगवेगळ्या फंडामेंटल क्वांटिटीज काय करू डिराईव्ह क्वांटिटीज काय करू शकतो त्यांचे डायमेन्शन्स काढू शकतो. आपल्याला पाठ करायची काही आवश्यकता नाही. आपल्याला जर फॉर्म्युला माहीत असेल तर आपण प्रत्येक फिजिकल क्वांटिटीच्या डायमेन्शन्स काढू शकतो आणि डायमेन्शनवरून आपण त्याचा SI युनिटसुद्धा काढू शकतो. आता या ठिकाणी याचे जे डायमेन्शन आहेत m1 L1 T-2 हे जे डायमेन्शन आहेत ते कशाचे आहेत फोर्सचे. याचा अर्थ काय, फोर्स जो आहे तो मासवर डिपेंड आहे. म्हणजे आपण याचं SI युनिटसुद्धा करू शकतो की किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर, मीटर पर सेकंड स्क्वेअर अशा प्रकारे हे जे युनिट आहे. याचाच अर्थ काय की फोर्स जे आहे ते मासवर डिपेंड आहे, लेंथवर डिपेंड आहे आणि टाईमवर सुद्धा डिपेंड आहे. कशा प्रकारे, तर हे जे आहे याचे पॉवर्स आपल्याला दिलेले आहेत की मास रेस्ट पॉवर 1 L रेस्ट पॉवर 1 T रेस्ट पॉवर -2 यांनाच आपण काय म्हणतो डायमेन्शन्स म्हणत असतो. तर या ठिकाणी आपण हे जे फोर्सचे डायमेन्शन्स बघितल्या. आणखी याच्यामध्ये दुसरी क्वांटिटी आपल्याकडे येते की जे आहे वेगवेगळ्या काढू शकतो. फोर्स नंतर आपल्याकडे एक वर्क डन ही महत्त्वाची आहे. वर्क डन म्हणजेच फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट, फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट. आता या ठिकाणी आपण प्रिव्हियस ज्या बघितल्यात त्याचा आपण डायरेक्ट यूज करू शकतो की फोर्सचे जे डायमेन्शन आहेत ते काय आहेत m1 L1 T-2. आता याचं डिस्प्लेसमेंट म्हणजे फंडामेंटल क्वांटिटी परत आपण घेऊ शकतो L लेंथ, बाकीचे 0 L1. तर या ठिकाणी आपल्याला जे वर्क डन आहे वर्क डनचे डायमेन्शन आपण काढू शकतो m1 L इथं 1 आहे आणि इकडे पण 1 आहे म्हणजे L2 आणि T-2 अशा प्रकारे हे जे डायमेन्शन आहेत वर्क डनचे डायमेन्शन फॉर्म्युला आपण डिराईव्ह केला. अशा अनेक क्वांटिटीज आपण डिराईव्ह करू शकतो, एकमेकांवर डिपेंड आहेत. ठीक आहे, फोर्स. आता हे जे आलं वर्क डन. याच्यानंतर आपल्याकडे पॉवर एक क्वांटिटी आहे, याच्याशीच रिलेटेड त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहीत पाहिजे की पॉवर जे आहे पॉवरचा फॉर्म्युला काय वर्क डन बाय टाईम, रेट ऑफ आपण म्हणू शकतो W/T. या ठिकाणी वर्क डन बाय टाईम. ह्या वर्क डनचं जे फॉर्म्युला आहे याला आपण एनर्जीशी सुद्धा
रिलेट करतो एनर्जी इक्विव्हॅलंट. आपण बघितला 9th क्लासमध्ये वगैरे जे आहे हे एनर्जी आणि वर्क डन आपण इक्विव्हॅलंट घेतो, यांचे डायमेन्शनसुद्धा सारखे आहेत. तर या ठिकाणी पॉवरचा फॉर्म्युला काय, वर्क डन अपॉन टाईम. मग आपण याचा फॉर्म्युला यूज करून काढू शकतो डायमेन्शन फॉर्म्युला, m1 L2 T-2 अपॉन T. या ठिकाणी जर आपण रिअरेंज केले यांना m1 L2, आता T जे आहे ते वर गेल्यानंतर काय होईल मायनस, म्हणजेच T-3. या ठिकाणी जे पॉवरचं जे फॉर्म्युला आहे, पॉवरचं डायमेन्शन फॉर्म्युला तो असा आला आहे की m1 L2 T-3. या ठिकाणी अशा प्रकारे जे आहे आपण डायमेन्शन्स फॉर्म्युला आपण वेगवेगळ्या क्वांटिटीचा डिराईव्ह करू शकतो. आता या ठिकाणी काही वेगळ्या क्वांटिटीज आहेत त्या आपण बघणार आहोत की ज्या की आपल्याला थोडं डिफरन्स देईल. या ठिकाणी आपल्याकडे एक चार्ज क्वांटिटी आहे, चार्ज. आता चार्जशी रिलेटेड कुठे आपल्याकडे एक फंडामेंटल क्वांटिटी आहे करंट. आपण करंटच्या फॉर्ममध्ये याला डिराईव्ह करतो. तर करंटची डेफिनेशन काय, करंट आपण म्हणू शकतो इट इज द फ्लो ऑफ चार्ज पर युनिट टाईम. आपण असं का आपल्याकडे हा फॉर्म्युला आहे की फ्लो ऑफ चार्जेस पर युनिट टाईम. हे जे इलेक्ट्रिसिटी चॅप्टरमध्ये किंवा इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये आपण बघणार आहोत. फक्त आपल्याला एक क्वांटिटी समजून याच्यामध्ये डिटेलमध्ये आपल्याला नंतर बघायचं आहे. सध्या हा फॉर्म्युला लक्षात ठेवा की I = Q/T. तर Q इक्वल्स टू काय येईल मग I × T. आता आपल्याकडे माहिती आहे की हे आपल्याला रिलेशन माहीत झालं की फंडामेंटल क्वांटिटीसोबत रिलेशन आहे. ठीक आहे, तर याचे जे डायमेन्शन आहेत आपण चार्जेसच्या काढू शकतो. काय फंडामेंटल क्वांटिटी I, म्हणजे करंट जी फंडामेंटल क्वांटिटी आहे याला आपण करंटला I लिहू शकतो I1. नंतर हे जे टाईम आहे ह्या टाईमला आपण असं लिहू शकतो T1. अशा प्रकारे याला रिप्रेझेंट करू शकतो. म्हणजेच हे जे चार्जेस आहेत, चार्जचे डायमेन्शन काय आहेत, याला जर आपण स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहिलं m0 L0 T1 I1, अशा प्रकारे हे चार्जेसच्या ज्या आहेत डायमेन्शन आहेत. म्हणजे आपण MLTच्या फॉर्ममध्ये लिहितो, रिप्रेझेंट करतो. पण जर एखाद्या वेळेस जर ह्या क्वांटिटीमध्ये वेगवेगळे येऊ शकतात की बाकीचे टेम्परेचर येऊ शकतं, ह्या बाकीच्या फंडामेंटल क्वांटिटीसुद्धा येऊ शकतात. MLTI हे जे आहे करंट या ठिकाणी आलेलं आहे. तर अशा प्रकारे सुद्धा आपल्याला क्वांटिटीज काही डायमेन्शन आहेत त्या डिराईव्ह करता येतात. आणखीन एक क्वांटिटी आपल्याकडे अँगल. फॉर एक्झाम्पल अँगलचं जे आपण म्हणू शकतो की हा सपोज हा इथे अँगल आहे, हा थीटा. तर या ठिकाणी हा सपोज दिस इज अ रेडियस अँड दिस इज अ आर्क ऑफ लेंथ यस. आता हे जे आहे, आता अँगलची डेफिनेशन आपण बघू शकतो की आर्क अपॉन रेडियस हे या ठिकाणी आहे. आर्क अपॉन रेडियस, आर्क अपॉन रेडियस म्हणजे या ठिकाणी आर्क जे आहे इट इज जनरली लेंथ ऑफ आर्क. जेव्हा आपण अँगल घेतो तेव्हा लेंथ ऑफ आर्क डिवाइड बाय रेडियस. म्हणजे दोन्ही जे आहेत जर आपण फंडामेंटल क्वांटिटी घेतल्या तर Lच आहेत, म्हणजे लेंथ आहेत. तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर यांची जे आहे L0 असं येईल. या ठिकाणी ही जी क्वांटिटी आहे ते काय L0 येईल. म्हणजे अँगलचं जे आहे थीटा याच्यात जर डायमेन्शन आपण बघितला तर काय येईल m0 L0 T0 या ठिकाणी. म्हणजे हे जे m0 L0 आणि T0 याची जी क्वांटिटी आहे याला आपण काय म्हणूया की डायमेन्शनलेस क्वांटिटी. डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे जिचे की मासवर डिपेंड नाही, लेंथवर डिपेंड नाही आणि टाईमवर पण डिपेंड नाही. या अशा प्रकारच्या क्वांटिटीला आपण काय म्हणत असतो डायमेन्शनलेस क्वांटिटी. आता ही डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे तरीसुद्धा हिचं जे युनिट आहे ते आपण बघत असतो की जनरली हे जे अँगल आहे तो रॅडियनमध्ये घेतला जातो. रॅडियन हा जो अँगल आहे तो रॅडियनमध्ये मोजला जातो. म्हणजे डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे पण तिला युनिट आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की डायमेन्शनलेस क्वांटिटी मे हॅव युनिट. ओके, म्हणजे डायमेन्शनलेस क्वांटिटी आणि युनिट, बऱ्याच जे डायमेन्शनलेस क्वांटिटी आहेत ते जनरली आपण म्हणू शकतो की युनिटलेस पण असतात. ठीक आहे, पण या ठिकाणी जे डायमेन्शनलेस क्वांटिटी हिला युनिट आहे. म्हणजे जर आपण असं लिहिलं की डायमेन्शनलेस क्वांटिटीज आर युनिटलेस तर हे वाक्य चुकीचं ठरू शकतं. कारण काही केसेसमध्ये डायमेन्शनलेस क्वांटिटी असल्या तरी सुद्धा त्यांना युनिट आहे. ठीक आहे, अशा प्रकारचे डायमेन्शनलेस क्वांटिटी या ठिकाणी आपल्याला बऱ्याच आढळतात. जसं की स्ट्रेन आहे.
आता आपण ज्यावेळेस तुम्ही इलास्टिसिटीमध्ये शिकाल, स्ट्रेन जो असतो, स्ट्रेन म्हणजे जनरली जे चेंज इन लेंथ अपॉन लेंथ आपण असं त्याला कन्सिडर करतो. इट इज अ रेशो. स्ट्रेन जे आहे चेंज इन लेंथ किंवा आपण म्हणू शकतो अपॉन ओरिजिनल लेंथ. या ठिकाणी रेशो आला, प्युअर रेशो लेंथ बाय लेंथ. या ठिकाणी जे आहे तो याचे जे या डायमेन्शन आहेत त्या काय आहेत, M0 L0 T0 म्हणजे डायमेन्शनलेस क्वांटिटी या ठिकाणी येत असते. तर अशा प्रकारच्या काही क्वांटिटीज आपल्याला भेटतात ज्या डायमेन्शनलेस आहेत. या ठिकाणी हे ज्या क्वांटिटीज आहेत, आता डिपेंडिंग ऑन द डायमेन्शन फॉर्म्युला देर आर 4 टाईप्स ऑफ ऑर जे आहेत फिजिकल क्वांटिटीज आहेत ते आपण 4 प्रकारे काय करू शकतो, डिराईव्ह आपण क्लासिफाय करू शकत असतो. याच्यामध्ये पहिली डायमेन्शनल कॉन्स्टंट, नंतर दुसरा आहे डायमेन्शनल व्हेरिएबल, म्हणजे जे कॉन्स्टंट आहेत डायमेन्शनल कॉन्स्टंट, डायमेन्शनल व्हेरिएबल. तिसरी आहे डायमेन्शनलेस कॉन्स्टंट आणि डायमेन्शनलेस व्हेरिएबल. अशा प्रकारे 4 प्रकारचे आपण काय करू शकतो, क्वांटिटीज आपण किंवा कॉन्स्टंट आपण याला क्लासिफाय करू शकतो. सो डायमेन्शनलेस कॉन्स्टंट, डायमेन्शनल कॉन्स्टंट या ठिकाणी जे आहे, या ठिकाणी काय करणार आपण, डायमेन्शनल कॉन्स्टंट म्हणजे अशा क्वांटिटीज डायमेन्शनल ज्यांना डायमेन्शन आहेत, ठीक आहे, मीन्स डायमेन्शन आहेत आणि कॉन्स्टंट आहेत. कॉन्स्टंटचा अर्थ काय, त्यांची व्हॅल्यू जी आहे ती चेंज होणार नाही, चेंज होत नाही. या ठिकाणी याचे जे उदाहरण आपण बघितलं तर स्पीड ऑफ लाईट जे आहे ती व्हॅक्यूममध्ये जर आपण त्याची किंमत घेतली तर काय आहे त्याची 3 × 10⁸ मीटर पर सेकंड जी आहे ती फिक्स आहे. 3 × 10⁸ मीटर पर सेकंड कॉन्स्टंट आहे. पण ही काय क्वांटिटी आहे, वेलॉसिटी आहे. ही क्वांटिटी कोणती आहे, आपण वेलॉसिटी आहे. आता वेलॉसिटीचे डायमेन्शन आहेत, आपण बघितलं की वेलॉसिटीचे डायमेन्शन काय आहेत, L1t-1. म्हणजे ही जरी कॉन्स्टंट व्हॅल्यू असेल तरी सुद्धा हिला काय आहेत, डायमेन्शन आहेत. म्हणजे असे कॉन्स्टंट ज्यावेळेस आपण बघतो आपल्याला जे आहेत फिजिक्समध्ये बऱ्याच पुढं शिकायचे आहेत की वेगवेगळे कॉन्स्टंट आहेत, जसे की प्लँक्स कॉन्स्टंट आहे, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, स्पीड ऑफ लाईट वगैरे. अशा प्रकारे हे कॉन्स्टंट आहेत. यांना काय असतं, डायमेन्शनल असतं, म्हणजे ह्या डायमेन्शन असतात आणि यांची व्हॅल्यू जी आहे ती कॉन्स्टंट असते. याच्यामध्ये परत एकदा आपल्याकडे प्लँक्स कॉन्स्टंट आहे जे आहे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटसुद्धा आपण म्हणू शकतो. हे जे आहेत ते यांना व्हॅल्यू असते आणि त्यांची व्हॅल्यू फिक्स असते आणि त्यांना डायमेन्शनसुद्धा असतात. अशांना आपण काय म्हणू शकतो, डायमेन्शनल कॉन्स्टंट. दुसरं काय की डायमेन्शनल व्हेरिएबल्स. आता व्हेरिएबलचा अर्थ काय, यांचे जे व्हॅल्यू आहेत त्या काय आहेत, कंटिन्यू चेंज होतात. याच्यामध्ये मग बऱ्याच गोष्टी येतात. याच्यामध्ये ठीक वेलॉसिटी, ज्या काही डिराईव्ह क्वांटिटी आहेत, ॲक्सेलरेशन, फोर्स, या ठिकाणी आपण बघू शकतो. या ठिकाणी कारण काय, यांच्या व्हॅल्यू फिक्स नसतात. आपण बघू शकतो की समजा आपण फोर्स घेतला की 10 न्यूटन फोर्स असू शकतो, 100 न्यूटन फोर्स असू शकतो, 1 न्यूटन फोर्स असू शकतो. ठीक आहे, म्हणजे याचे जे डायमेन्शन आहेत या ठिकाणी सुद्धा न्यूटनचे डायमेन्शन सारखेच असणार आहेत, फोर्सचे डायमेन्शन या तिन्ही ठिकाणी डायमेन्शन सारखेच आहेत, पण किंमत एका ठिकाणी 10 आहे, एका ठिकाणी 100 आहे, एका ठिकाणी 1 आहे. म्हणजे व्हॅरी होते की जी व्हॅल्यू आहे ती काय होते, व्हॅरी होते, पण यांना काय डायमेन्शन आहेत. ठीक आहे, या ठिकाणी आपण म्हणू शकतो वेलॉसिटी डायमेन्शन आहेत, ॲक्सेलरेशनला डायमेन्शन आहेत. तर या ठिकाणी आपण हे जे डायमेन्शनल व्हेरिएबल्स असतात त्यांना आपण म्हणत असतो. नेक्स्ट आहे की डायमेन्शनलेस कॉन्स्टंट. या ठिकाणी जे आहे डायमेन्शनलेस कॉन्स्टंट. आता डायमेन्शनलेस कॉन्स्टंट आपण कसं म्हणणार, या ठिकाणी आपल्याला जे डायमेन्शनलेस कॉन्स्टंट आपण बघितले तर याचे जे व्हॅल्यू आहेत, आपण बऱ्याच वेळेस फिजिकल क्वांटिटीमध्ये आपण याला कॉन्स्टंट कन्सिडर करत असतो की 2π, 1, 3 जे आहेत किंवा कोणताही नंबर जे काही असेल याला आपण काय म्हणू शकतो, जनरली डायमेन्शनलेस कॉन्स्टंट्स या ठिकाणी येतात की 2π, 1, 3, 1/2 अशा प्रकारचे जे आहेत या ठिकाणी काय आहेत की यांना डायमेन्शन पण नाहीत आणि हे काय आहेत कॉन्स्टंट व्हॅल्यूज आहेत. या ठिकाणी 2π ची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे, 1, 2, 3 नंबर जे आहेत
नॅचरल नंबर, त्याला आपण काय करू शकतो, यांना डायमेन्शनल लेस कॉन्स्टंट असं म्हणत असतो. नेक्स्ट आहेत की डायमेन्शनलेस व्हेरिएबल्स. या ठिकाणी डायमेन्शनलेस व्हेरिएबल्स आपण बघत असतो. आता जनरली जे आहेत, आपण जर रेशो घेतला, रेशो, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, एक क्वांटिटी आपल्याकडे आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ही जनरली आपण बघत असतो वेलोसिटी ऑफ लाईट इन मीडियम विथ रिस्पेक्ट टू वेलोसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम. अशा प्रकारे आपण त्याचा रेशो घेत असतो. तर यांचा जो रेशो आहे, वर पण वेलोसिटी V1 V2, या ठिकाणी दोन्ही सारख्याच क्वांटिटीज आहेत. यामुळे यांचा जो युनिट आहे, आता हे डायमेन्शन नसणार आणि यांचं जे युनिटसुद्धा नसणार आहे, पण यांची जी व्हॅल्यू आहे आपण म्हणू शकतो 1.50 जे काय आहे आपण असं घेऊ शकतो. ठीक आहे, या ठिकाणी व्हॅल्यू काहीतरी येते आणि ती व्हॅल्यू जे आहे मीडियमवर डिपेंड राहते. कोणत्या मीडियममध्ये, म्हणजे एअर मीडियम आहे, वॉटर मीडियम आहे, ग्लास मीडियम आहे, या ठिकाणी त्याची प्रत्येकाची व्हॅल्यू काय होते, चेंज होत जाते. पण यांना डायमेन्शन आहेत का, नाही. म्हणजे अशा प्रकारचे डायमेन्शनलेस व्हेरिएबल्स चेंज होत राहतात. आणखीन एक रिलेटिव्ह डेन्सिटी आपण बघू शकतो की कोणत्याही जे आहे पदार्थाची जी डेन्सिटी आहे ती आपण वॉटरसोबत हे करत असतो, म्हणजे आपण काय म्हणू शकतो, कम्पेअर करू शकतो. तर त्या ठिकाणी त्यांचा रेशो जर घेतला आपण रिलेटिव्ह डेन्सिटीचा, तर त्या ठिकाणी जे न्यूमरेटरमध्ये सुद्धा डेन्सिटी आहे, डिनॉमिनेटरमध्ये सुद्धा डेन्सिटी आहे, त्या ठिकाणी आपण त्यांचा जो रेशो आहे प्युअर रेशो आहे, त्यामुळे त्यांचे डायमेन्शन्स येणार नाहीत, परंतु त्यांची जी व्हॅल्यू आहे ती प्रत्येक पदार्थासाठी काय होईल, वेगवेगळी येईल. अशा प्रकारे जे डायमेन्शन व्हेरिएबल्स आहेत. तर या ठिकाणी आपण हे जे डायमेन्शन्स फॉर्म्युल्यावरून आपण जे वेगवेगळ्या जे फिजिकल क्वांटिटीज आहेत त्या काय होतात, या ठिकाणी जे क्लासिफाईड होत असं. डायमेन्शनल ॲनालिसिसमध्ये या ठिकाणी आपण एक महत्त्वाचा एक प्रिन्सिपल आहे, की प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी, तो बघणार आहे. या ठिकाणी प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी, प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. आता हा काय सांगतो प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी, की ज्यावेळेस आपण आता फॉर एक्झाम्पल कन्सिडर केलं की आपल्याकडे 5 किलोग्राम एखादं मास आहे आणि 2 लिटर लिक्विड आहे. ठीक आहे, आपण 5 किलोग्राम आणि 2 लिटर यांना डायरेक्ट ॲड करू शकतो का, की 5 किलोग्राम मास आहे आणि 2 लिटर लिक्विड आहे. या ठिकाणी माझ्याकडे मी असं म्हणू शकतो का की माझ्याकडे 7 एक क्वांटिटी आहे जी की 7 लिटर आहे किंवा 7 किलोग्राम आहे, असं डायरेक्ट आपण ॲड करू शकणार नाही, कारण ह्या दोन्ही वेगवेगळ्या क्वांटिटीज आहेत. ठीक आहे, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एकतर मासला लिटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल, किंवा मग हे जे आपण लिटर आहे त्या लिटरला काय करावं लागेल, मासमध्ये कन्वर्ट करावं, त्याचं मास घ्यावं लागेल. या ठिकाणी जर आपण कन्सिडर केलं की मास हे दोन्ही जर क्वांटिटी घेतल्या तर आपल्याला त्या ॲड करता येतील, म्हणजे 5 किलो प्लस 10 किलो म्हणजे 15 किलो होईल. पण जर 5 किलो प्लस 2 लिटर बरोबर 7 किलोग्राम असं होणार नाही. हेच जे आहेत अशा प्रकारचे प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी सांगतो, की ज्या दोन लाईक क्वांटिटीज आहेत, सारख्या क्वांटिटीज, त्याच आपण काय करू शकतो, ॲड करू शकतो. म्हणजे डिफरंट क्वांटिटीज आपण डायरेक्ट ॲड करू शकत नाही, त्यांना आपण काय करावं लागेल, कन्वर्ट करावं लागेल. ठीक आहे, तर होमोजिनिटी प्रिन्सिपलसुद्धा तोच सांगतो की फक्त त्याच क्वांटिटीज आपल्याला फिजिकल क्वांटिटीज ॲड होऊ शकतात ज्यांच्या डायमेन्शन्स जे आहेत त्या काय असतील, सारख्या असतील. या ठिकाणी समजा आपल्याकडे इक्वेशन आहे A = B + C, A = B + C. तर प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी असं सांगतो की हे इक्वेशन सॅटिस्फाय होण्यासाठी, करेक्ट असण्यासाठी, हे डायमेन्शन ऑफ A, डायमेन्शन ऑफ B आणि डायमेन्शन ऑफ C या तिघांच्या काय असल्या पाहिजे, डायमेन्शन्स सारखे असले पाहिजे. आणि हे ॲडिशन तेव्हाच होईल ज्यावेळेस B आणि Cच्या डायमेन्शन्स जे आहेत सारखे असतील. याचा अर्थ काय, की त्याच क्वांटिटीज ज्या आपण म्हणू शकतो की ॲड होऊ शकतात ज्यांच्या डायमेन्शन्स काय आहेत, सारखे आहेत. ठीक आहे, म्हणजे डायमेन्शन फॉर्म्युला त्यांचा सारखा असायला पाहिजे, त्याच क्वांटिटीज काय होतात, ॲड होऊ शकतात. आणि लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड हे काय झाले पाहिजे, सॅटिस्फाय झाले पाहिजे, तरच हे काय आपण म्हणू शकतो, इट ऑबेज द प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. याचं एक एक्झाम्पल आपण घेऊया, की आपल्याकडे एक इक्वेशन आहे, आपण बघत असतो कायनॅमॅटिक इक्वेशनमध्ये आपण जे पहिलं इक्वेशन आहे V = U + AT. सिंपल इक्वेशन आहे. दिस इज द फायनल वेलोसिटी, U इज द इनिशियल वेलोसिटी, A इज ॲक्सलरेशन अँड T इज द टाईम. आता हा काय सांगतो प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी, की यातील प्रत्येक टर्म जे आहे, V आहे, U आहे आणि AT आहे. ठीक आहे, या ठिकाणी V म्हणजे फायनल वेलोसिटी आहे, U जे आहे ते काय इनिशियल वेलोसिटी आहे, आणि AT ही जी टर्म आहे, A या ठिकाणी A आपण म्हणू शकतो की ॲक्सलरेशन
आणि टी जे आहे ते काय टाईम. तर या ठिकाणी आपल्याला हे जे इक्वेशन आहे की व्ही इक्वल्स टू यू प्लस ए टी, आता हे चेक करायचं की हे बरोबर आहे की नाही, हे प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी ओबे करतं की नाही ते बघायचं आहे. आता या ठिकाणी काय सांगतं की वेलोसिटी ऑफ फायनल वेलोसिटी इक्वल्स टू इनिशियल वेलोसिटी प्लस ए टी जे आहे. आता हे डायमेन्शनली करेक्ट आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ह्या प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी वापरावं लागेल. याच्यानुसार काय की हे जे लेफ्ट हँड साईड आहे व्ही, याच्या डायमेन्शन्स ज्या काय असतील त्या प्रत्येक टर्मच्या असल्या पाहिजे, ह्या यूच्या असल्या पाहिजे आणि ए टीच्या पण त्याच डायमेन्शन्स असल्या पाहिजे. जे चेक करूया आपण की काय डायमेन्शन ऑफ व्ही काय आहेत आपल्याला माहिती आहे, याचं काय M0 L1 T-1. यू काय इट इज ऑल्सो इनिशियल वेलोसिटी. आपण बघितलं की वेलोसिटी एक फिजिकल क्वांटिटी आहे, जी आपण कोणतीही वेलोसिटी जर घेतली तर तिच्या जे डायमेन्शन आहेत त्या काय असतील सारख्याच असतील. म्हणजे आपण इनिशियल वेलोसिटी घेतली तरी LT-1च असतील, फायनल वेलोसिटी घेतली तरी LT-1च असतील, किंवा अदर वेलोसिटीज फॉर एक्झाम्पल एस्केप वेलोसिटी घेतली किंवा मग आपण म्हणू शकतो क्रिटिकल वेलोसिटी घेतली, बऱ्याच वेगवेगळ्या वेलोसिटी आपण बघतो, त्या सर्वांचं जे डायमेन्शन असतील त्या सारख्याच असतील. म्हणजे या ठिकाणी यूचे जे डायमेन्शन आहेत त्यासुद्धा काय असतील M0 L1 T-1 अशा प्रकारे असतील. हे ॲक्सेलरेशन आहे. ॲक्सेलरेशनचे आपण आता या ठिकाणी ए टीचे घ्यावे लागतील डायमेन्शन, कारण त्यावेळेस आपल्याला ए टी चेक करायचं. ठीक आहे, तर ॲक्सेलरेशनचं डायमेन्शन काय त्या ठिकाणी M0 L1 T-2 इंटू आता हे टाईमचे जे डायमेन्शन आहेत तर T1 या ठिकाणी. याला जर आपण कंबाईन केलं तर याचे डायमेन्शन जे आहेत M0 L1 T-2 आणि +1 या ठिकाणी आपण म्हणू शकतो T-1. म्हणजे जर आपण चेक केल्या व्हीच्या डायमेन्शन M0 L1 T-1, यूच्या M0 L1 T-1 आणि ए टीच्या ज्या आहेत M0 L1 T-1. म्हणजे जर हे तिन्ही इक्वेशन आपण कम्पेअर केले तर या ठिकाणी आपण काय करू शकतो, यांचं जर डायमेन्शन इक्वेशन आपण लिहिलं तर ते काय आहेत M0 L1 T-1 इक्वल टू आता यूच्या पण काय आहेत M0 L1 T-1 प्लस ह्या ए टीच्या काय आल्या M0 L1 T-1. अशा प्रकारे जर आपण कम्पेअर केलं तर या ठिकाणी बघितलं तर हा प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी म्हणजे ओबे करतो. कसं हे LHSला जर डायमेन्शन बघितलं तर त्या सारख्या आहेत कुणाच्या ईच टर्म एव्हरी टर्म प्रत्येक टर्मच्या जे डायमेन्शन आहेत त्या काय आहेत सारख्या आहेत. म्हणजे हे एक इक्वेशन ऑफ जे आहे प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी ओबे करतं. तर अशा प्रकारे जे आहे हे त्याचा ॲप्लिकेशन आहे. या ठिकाणी आपल्याला याचा बराच फायदा, या ठिकाणी बरेच इक्वेशन आहेत. करेक्टनेस ऑफ इक्वेशन आपण चेक करू शकतो की एखादं इक्वेशन कितपत करेक्ट आहे हे आपण हे डायमेन्शन प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटीचा यूज करून आपण करू शकतो. याचे जे डायमेन्शनचे ॲप्लिकेशन आहेत बरेच ॲप्लिकेशन या ठिकाणी आहेत की एखादं इक्वेशन करेक्ट आहे की नाही, करेक्टनेस ऑफ इक्वेशन, किंवा एखादं SI युनिट जे आपण म्हणू शकतो की एका वेगळ्या सिस्टीममधून दुसऱ्या सिस्टीममध्ये म्हणजे SI मधून CGSमध्ये कन्वर्ट करण्यासाठी जे कन्वर्जन फॅक्टर आहे तो काढण्यासाठी आपल्याला डायमेन्शनचा म्हणजे यूज आपण करू शकतो. किंवा मग आपण जे रिलेशन आहे किंवा आपण जो फिजिकल क्वांटिटीचा जो आपण म्हणू शकतो आपण फॉर एक्झाम्पल टाईम आहे तर टाईम पिरियड एखाद्या समजा सिम्पल पेंडुलमचा टाईम पिरियड काढायचा आहे तर तो कसा करू शकतो, म्हणजे एखाद्या क्वांटिटीचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला पण आपण डायमेन्शन ॲनालिसिसचा यूज करून डिराईव्ह करू शकतो. किंवा एखादं कॉन्स्टंट आहे ते कॉन्स्टंट आपल्याला त्या कॉन्स्टंटची आपण म्हणू शकतो की डायमेन्शन वगैरे काढायचं तर ते सुद्धा आपण काढू शकतो. ह्याचे जे ॲप्लिकेशन आहेत हे ॲप्लिकेशन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. या ठिकाणी ह्या पूर्ण जे आहेत सर्व फिजिकल क्वांटिटीचे डिराईव्ह फिजिकल क्वांटिटीचे जे डायमेन्शन आहेत ते आपल्याला काढता आले पाहिजेत आणि याचा जो वापर आहे तो आपण म्हणजे कसा करायचा, याचे बरेच ॲप्लिकेशन आहेत. त्याला आपल्याला फिजिक्समध्ये करता येतील, मॅथमध्ये सुद्धा याचा वापर होतो. या ठिकाणी याचे जे ॲप्लिकेशन आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.